तर काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी बेबीमध्ये असेल तर पहिल्या 3 महिन्याच्या आत गर्भपात होऊ शकतो. पुन्हा त्याला दुसरेही अजून कारण आहे. समजा तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, समजा तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही कधी-कधी जास्त स्ट्रेसमध्ये असू शकाल किंवा बाकी इतर मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतील, तर त्याच्यामुळे सुद्धा गर्भपात होऊ शकतो. तुमचं प्रिव्हियसली तर तुम्हाला असेल प्रीटर्म डिलिव्हरी किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, मेडिकल प्रॉब्लेम्स असतील, इन्फेक्शन असेल किंवा बाकीचे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असतील, कदाचित तुम्हाला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल, तर ह्या गोष्टीमुळे कधी-कधी तुम्हाला लवकर डिलिव्हरी होऊ शकते. ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम युज्युअली खूप कमी प्रमाणात आहे. 5 to 8% स्त्रियांमध्येच ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम बघायला मिळतो. तर तो युज्युअली जर प्रेग्नन्सी 18 वर्षाच्या आत मुलींना जर असेल तर त्यांना जास्त प्रमाणात होऊ शकतो किंवा वयाच्या 35व्या वर्षीनंतरसुद्धा होऊ शकतो. वजन वाढलं पाहिजे तुमचं प्रेग्नन्सीमध्ये. निदान 1 ते 2 किलो वजन हे दर महिन्याला वाढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. योगा इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेग्नन्सी योगामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्ही ते 4थ्या महिन्यापासून जर डॉक्टराच्या सल्ल्याने सुरू केली तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील. नमस्ते, मी डॉक्टर माया गाडे, कोकिलाबेन अंबानी, धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई इथे मी विभाग प्रमुख आहे. प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ञशास्त्र या विभागामध्ये. आपण आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जेव्हाही लेडी प्रेग्नंट राहते आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये ज्यावेळेला तिला काही समस्या असतात, बऱ्याचशा समस्या उद्भवतात, भीती वाटायला लागते आणि त्या भीती कोणत्या प्रकारची असते, कशामुळे असते, त्याला कारणं काय आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रेग्नन्सी राहते तिला, म्हणजे पहिले 3 महिने. पहिल्या 3 महिन्यामध्ये बिकॉज ऑफ सो मेनी ऑफ द हॉर्मोनल चेंजेस, म्हणजे प्रेग्नन्सीमुळे जे हॉर्मोन चेंजेस होतात बॉडीमध्ये आणि त्या हॉर्मोन चेंजमुळे स्त्रीला मॉर्निंग सिकनेस म्हणतो आपण, म्हणजे त्यांना खूप नॉशिएटिंग वाटायला लागतं, उलटीसारखं वाटतं, उलटी होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिडपणा येतो आणि त्यांच्यामध्ये बराचसा ताण वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना भीती वाटायला लागते की नको नको मला प्रेग्नन्सी नको. तर अशा वेळेला आपण त्यांना काउन्सिल केलं पाहिजे की ह्या नॉर्मल चीज आहे आणि ह्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. त्याच्यासाठी आपल्याकडे उपाय आहे. तुम्ही स्मॉल मिल्स घेत राहा. 2 जेवणामध्ये जास्त अंतर ठेवू नका, म्हणजे 2 तासाच्या वरती तुम्ही जास्त अंतर ठेवू नका. जेवतानासुद्धा एकदम सगळं खाऊ नका, थोडं थोडं खात राहा. पुन्हा तेलकट तुपकट पदार्थ अवॉइड करा. म्हणजे जे तुमचे उलटीचे प्रमाण आहे, तुम्हाला जे उलटीसारखं वाटतं, ह्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो किंवा त्या कमीत प्रमाणात होतील हे सुद्धा आपण बघू शकतो. दुसरा प्रॉब्लेम भीती असते की मला गर्भपात तर नाही होणार ना. गर्भपात ही जी संख्या आहे जवळ 26%, म्हणजे 26% गर्भपातची जी संख्या आहे ही फार जास्त नाही आहे. आणि अशा वेळेला बऱ्याच स्त्रियांना हे सुद्धा कळत नाही की आपण प्रेग्नंट आहोत आणि आपल्याला लेट पिरियड आलेला आहे आणि त्या लेट पिरियडमध्ये कदाचित आपला गर्भपातसुद्धा झालेला असेल. अशाही काही स्त्रिया असू शकतात. पण गर्भपाताची कारणंसुद्धा असू शकतात. समजा तर काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी बेबीमध्ये असेल तर पहिल्या 3 महिन्याच्या आत गर्भपात होऊ शकतो. पुन्हा त्याला दुसरेही अजून कारण आहे. समजा तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, समजा तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही कधी-कधी जास्त स्ट्रेसमध्ये असू शकाल किंवा बाकी इतर मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतील, तर त्याच्यामुळे सुद्धा गर्भपात होऊ शकतो. आणि गर्भपात आपण मॅक्झिमम अवॉइड करायचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचं माइंड स्टेबल ठेवलं पाहिजे, हेल्दी खाल्लं पाहिजे, आहारामध्ये पोषक तत्त्व असले पाहिजे. एक फोलिक ॲसिड म्हणून आम्ही देतो, जे तुमच्या बॉडीला प्रिपेअर करतं प्रेग्नन्सीसाठी. म्हणून तुम्ही फोलिक ॲसिड जर तुम्ही प्रेग्नन्सी ट्राय करत असाल तर ॲटलिस्ट 3 महिने आधी तुम्ही फोलिक ॲसिडचं सेवन करायला सुरुवात केली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा ज्या कंजनायटल प्रॉब्लेम्स असतात ते आपण अवॉइड करू शकतो.
तिसरी भीती असते की माझ्या बेबीला काही डाऊन सिंड्रोमसारखे आजार असतील किंवा क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असतील, तर त्यालाही तुम्ही घाबरायचे कारण नाही आहे. कारण त्याच्यासाठी सुद्धा आपण 3 महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये स्क्रीनिंग टेस्ट करतो. त्याच्यामध्ये सोनोग्राफी असते, त्याच्यामध्ये हॉर्मोन टेस्ट असते आणि ते आपल्याला प्रोबॅबिलिटी देतं की कदाचित बेबीला डाऊन सिंड्रोम असतो किंवा नसतो. तो एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. सो ह्या गोष्टी आपण जिथे-जिथे आपल्याला पॉसिबिलिटी असते, तिथे आपण बऱ्याचशा तुमच्या भीती, जे तुम्हाला भीतीदायक क्वेश्चन्स आहेत, ते आपण सॉल्व करू शकतो. त्यानंतर अजून महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो, की मला लवकरच डिलिव्हरी होईल की नाही? समजा जर माझी लवकर डिलिव्हरी झाली, तर काय होईल? बेबीला मग NICUमध्ये ठेवायला लागेल, बेबीला ब्रीथिंगचे प्रॉब्लेम होतील, बाकीच्या अशा त्यांना भीती असतात. तर ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नये. आपण जर तुम्हाला असं वाटत असेल, तर कारण काय आहे? डिलिव्हरी लवकर होऊ शकते. तर त्याच्यासाठी आहे की जर तुमचं प्रिव्हियसली जर तुम्हाला असेल प्रीटर्म डिलिव्हरी किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असते, मेडिकल प्रॉब्लेम्स असतील, इन्फेक्शन असेल किंवा बाकीचे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असतील, कदाचित तुम्हाला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल, तर ह्या गोष्टीमुळे कधी-कधी तुम्हाला लवकर डिलिव्हरी होऊ शकते. तर अशा वेळेलासुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नका. पेशंटचं काउन्सिलिंग करणं महत्त्वाचं आहे. पेशंटना ज्या प्रॉब्लेम असतील तर त्याची ट्रीटमेंट देणं जरुरी आहे. अँटीबायोटिक द्यायला लागतील. जर समजा इन्फेक्शन असेल, मेनी टाईम्स आम्ही बघतो की व्हजायनल इन्फेक्शन जर असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा कधी-कधी लवकर डिलिव्हरी होऊ शकते. तर त्याची ट्रीटमेंट द्यायची. त्याच्यानंतर रेस्ट इज अ इम्पॉर्टंट इश्यू. जितकी तुम्ही रेस्ट घ्याल, तेवढे तुमची प्रेग्नन्सीचे वीक्स वाढत जातील आणि आपण प्रीटर्म डिलिव्हरी ज्याला म्हणतो, म्हणजे लवकर डिलिव्हरी होऊ नये, हे ज्याला म्हणतो ते आपण अवॉइड करू शकतो. दुसरा प्रॉब्लेम एक असतो की मला ब्लड प्रेशर होईल, मला शुगरचा प्रॉब्लेम येईल किंवा बाकीचे लिव्हर प्रॉब्लेम्स. हे बऱ्याचदा आम्ही प्रेग्नन्सी जेव्हा तिसऱ्या टर्म्समध्ये जाते, म्हणजे फ्रॉम 7 मंथ्स टू 8 मंथ्स ऑनवर्ड्स, त्यांना ह्या ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम किंवा शुगरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम युज्युअली खूप कमी प्रमाणात आहे. 5 to 8% स्त्रियांमध्येच ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम बघायला मिळतो. तर तो युज्युअली जर प्रेग्नन्सी 18 वर्षाच्या आत मुलींना जर असेल, तर त्यांना जास्त प्रमाणात होऊ शकतो किंवा वयाच्या 35व्या वर्षीनंतरसुद्धा होऊ शकतो. पण हे सगळ्यांनाच होईल असं नाही. त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळी कारणं असू शकतात. ओके. तर जर समजा आणि तुम्हाला जर अगोदरपासूनच ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल, तर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तुम्हाला ब्लड प्रेशर तुमचं फ्लक्च्युएट होण्याची संभावना असते. तर आपल्याला ॲप्रोप्रिएट त्याच्यासाठी ट्रीटमेंट द्यायची असते. अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन द्यायची असते, विच इज व्हेरी सेफ इन द प्रेग्नन्सी. त्यामुळे आपण प्रेग्नन्सी बऱ्याचदा 9व्या महिन्यापर्यंत नेऊ शकतो आणि आपण बाळाची वाढ चांगल्या प्रमाणात होईल हे सुद्धा बघू शकतो. शुगरचे प्रॉब्लेम्स असतात. जनरली आपण शुगरचे प्रॉब्लेम 7व्या-8व्या महिन्यामध्ये दिसतात. तर ते शुगरचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करण्यासाठी सुद्धा एक स्क्रीनिंग टेस्ट असते, जी 24व्या वीक्समध्ये करतो किंवा 28व्या वीकमध्ये करतो. तर तेव्हा जेव्हा आपण ती स्क्रीनिंग टेस्ट करतो शुगरसाठी, जर त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की व्हॅल्यू जास्त आहे, तर मग ट्रीटमेंट घेणे जरुरी आहे. शुगर कंट्रोलसुद्धा आपण डाएटवर प्रॉपर केलं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, योगा केलं पाहिजे आणि तुमचं स्ट्रेस लेवल खूप कमी केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर कंट्रोल कराल, तर इवन ब्लड प्रेशर आणि शुगरचे प्रॉब्लेम आपण कंट्रोल करू शकतो आणि तुमची प्रेग्नन्सी टर्मपर्यंत जाऊ शकते. बऱ्याचदा भीती असते स्त्रियांमध्ये की माझं वजन वाढतं आहे. वजन वाढतं आहे आणि त्या वजन वाढल्यामुळे माझं शरीर बिल्डअप होतं आहे. आय एम लूजिंग माय फेमिनिटी. तर असं काही नसतं. तुम्ही उलट वजन वाढलं पाहिजे तुमचं प्रेग्नन्सीमध्ये. निदान 1 ते 2 किलोग्रॅम वजन हे दर महिन्याला वाढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. आहार संतुलित ठेवा. तेलकट तुपकट पदार्थ अवॉइड करा.
एक्सरसाइज म्हणजे काय? मेनली वॉकिंग. जरी तुम्ही वॉकिंग अर्धा तास, पाऊण तास जरी केलं दिवसाला, तरी ते बऱ्यापैकी तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. तुमचं कॅलरी बर्निंग वाढतं आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं. तुमचं माइंड स्टेबल राहतं, स्ट्रेस कमी होतं आणि दॅट विल हेल्प यू ऑल्सो टू मेंटेन युअर वेट. पुन्हा तुम्ही आहारामध्ये फ्रेश फ्रुट्स यूज करा. ज्युसेस वगैरे घेण्यापेक्षा जर तुम्ही ताजी फळं घेतली तर ते तुम्हाला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर तुम्ही लोहयुक्त पदार्थ म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन कमी होतं आहे प्रेग्नन्सीमध्ये, ते सुद्धा तुम्ही कंट्रोलमध्ये करू शकता. म्हणजे हिरव्या पालेभाज्या खा, ड्राय फ्रुट्स खा. त्याच्यानंतर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल, मांस मच्छी खाणारे असाल तर अंडी घ्या. पुन्हा लाल मांस घ्या ना, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुमचं हिमोग्लोबिनसुद्धा वाढायला मदत होईल. त्यानंतर तुम्ही योगा इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेग्नन्सी योगामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्ही ते 4थ्या महिन्यापासून जर डॉक्टराच्या सल्ल्याने सुरू केली तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील, तुमच्या शरीरामध्ये लवचिकपणा येईल, तुमचे लिगामेंटसुद्धा टोनिंग राहतील. तर हे सगळं जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या वजनावरती बऱ्यापैकी कंट्रोल करू शकता. आणि इवन डिलिव्हरीनंतरसुद्धा एक 6 आठवड्यापासून तुम्ही तुमचं पुन्हा एक्सरसाइज, पुन्हा टोनिंग, मसल्सचे टोनिंग वगैरे सुरू ठेवा. म्हणजे तुमचा जो वजन जे वाढलेलं आहे प्रेग्नन्सीमध्ये, जो स्थूलपणा आलेला आहे, जे मसल तुमचे लूज झालेले आहे, ते सुद्धा तुम्ही टाईट करू शकता. आणि तुम्ही बॅक टू नॉर्मल म्हणजे जसं तुम्ही प्री प्रेग्नन्सी लेवलमध्ये होता तसेही तुम्ही 1-2-3 महिन्यामध्ये तुमचं शरीर पुन्हा येऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला भीतीदायक वाटतात, पण त्याच्यामध्ये भीती वाटण्यासारखं असं काहीही नाही आहे. अशा प्रकारे प्रेग्नन्सीमध्ये बऱ्यापैकी खूप जणांना भीती असते, खूप सारे क्वेश्चन्स असतात, खूप सारे त्यांच्या मनाचे जे ताणतणावाच्या खाली असतात ते. तर त्याच्यासाठी जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही आम्हाला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता.